नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इतिहास इयत्ता 7वी पाठ 5वा स्वराज्य स्थापना। 17व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व उदयास आले। 17व्या शतकामध्ये काय झालं? महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व म्हणजे आपले शिवाजी महाराज जन्माला आले। त्यांनी येथील अन्यायी राज्यसत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली। त्यांचा जन्म शके 1551 फाल्गुन वद्य तृतीयस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेची माहिती आपण या पाठात पाहणार आहोत। 19 फेब्रुवारी 1630 ही काय आहे तर आपल्या शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला, हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे। मग त्यांनी स्वराज्याची स्थापना कशी केली हे आपण या पाठामध्ये त्याची माहिती घेणार आहोत। पहिल्यांदा आपण पाहूया शहाजीराजे। शहाजीराजे कोण होते तर शिवाजी महाराजांचे वडील। शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते। मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली। या मोहिमेत विजापूरच्या आदिलशहाने मुघलांशी सहकार्य केले आणि मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये ही शहाजीराजांची भावना होती, म्हणून त्यांनी मुघलांना प्रखर विरोध करून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला। परंतु मुघल आणि आदिलशाही यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही आणि इसवी सन 1636 मध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली। आपण इथे बघूया, शहाजी महाराजांचा फोटोही दाखवलेला आहे। शहाजीराजे हे शिवाजी महाराजांचे वडील होते आणि ते दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते। मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली। मुघलांनी काय केलं? मुघलांना कशी सगळीकडे सत्ता करायची होती, म्हणून त्यांनी काय केलं? निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली। म्हणजे आपण निजामशाही जिंकायचीच असं ठरवलं। या मोहिमेत काय झालं? विजापूरच्या आदिलशहाने मुघलांशी सहकार्य केले। विजापूरचा आदिलशाह होता, त्यांनी काय केलं? मुघलांशी सहकार्य केले। मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये ही शहाजीराजांची भावना होती। मुघल दक्षिणेत येऊ नयेत असं शहाजीराजांना वाटायचं, म्हणून त्यांनी काय केलं? मुघलांना प्रखर विरोध करून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला। आता आदिलशाह आणि मुघल एकत्र झाले आणि त्यांनी काय केलं? दक्षिणेत प्रवेश करायला सुरुवात केली। परंतु मुघलांनी दक्षिणेत येऊ नये असं शहाजीराजांना वाटायचं आणि म्हणून त्यांनी काय केलं? मुघलांना प्रखर विरोध करून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला। परंतु मुघल व आदिलशाही यांच्या सामर्थ्यापुढे त्याचा निभाव लागला नाही। परंतु काय झालं? मुघल आणि आदिलशाही हे दोघं एकत्र आलेले, मग यांचं एवढं सामर्थ्य होतं की त्यांच्यापुढे निजामशाहीचा काही निभाव लागला नाही आणि 1636 मध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली। आता निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले। निजामशाही संपली, निजामशाही नष्ट झाली। मग नंतर त्यांनी काय केलं? शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले। शहाजीराजांकडील भीमा आणि नीरा या नद्यांमधील पुणे, सुपे, इंदापूर, चाकण हे परगाने हा त्यांच्या मूळ जहांगीरीचा मुलूक आदिलशहाने त्यांच्याकडेच ठेवला। विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार कोण झाले? शहाजीराजे। मग शहाजीराजांकडे काय होतं? भीमा, नीरा या दोन नद्यांमधील पुणे, सुपे, इंदापूर आणि चाकण हे परगणे कसे होते? त्यांच्याकडेच होते मूळ। मग आदिलशहाने काय केले? ते त्यांच्याकडेच ठेवले। आदिलशहाकडून त्यांना कर्नाटकात बंगळुरू व त्यांच्या आसपासचा प्रदेश जहांगीर म्हणून मिळाला। आदिलशहाने त्यांना काय केलं? कर्नाटकातील बंगळूर आणि त्यांच्या आसपासचा जो प्रदेश आहे तो जहांगीर म्हणून त्यांना दिला। आता जहागीर काय असते माहीत आहे का तुम्हाला? मध्ये जहागीर म्हणजे एखाद्या प्रदेशाचा वसूल उपभोगण्याचा हक्क। राजकर्त्यांच्या सेवेमध्ये ज्यांना सरदारकी मिळे त्यांना रोख रकमेच्या स्वरूपात वेतन न देता वेतनाच्या रकमेइतके उत्पन्न महसुलातून मिळेल एवढा प्रदेश नेमून दिला जात असे, त्याला जहागीर असे म्हणत।
जहागीर म्हणजे समजा एखाद्या प्रदेशाचा वसूल उपभोगण्याचा हक्क. म्हणजे त्यावेळी जे राजकर्ते होते त्यांच्या सेवेमध्ये जे सरदार असत तर त्यांना काय करायचं, पगार न देता म्हणजे रोख स्वरूपात पगार न देता तेवढी जी पगाराची जी रक्कम असेल, वेतनाची जी रक्कम असेल तेवढा उत्पन्न महसुलातून मिळेल एवढा प्रदेश नेमून द्यायचा, की अमुक एक भाग एखाद्या सरदारला द्यायचा आणि त्याच्यातून जो महसूल मिळेल तो तुम्ही घ्या. त्याला म्हणायचं जहागीर. समजलं जहागीर म्हणजे काय ते? शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते. ते उत्तम धनुर्धर होते. तसेच तलवार, पट्टा आणि भाला चालवण्यात पटाईत होते. प्रजेवर ते अतिशय प्रेम करत असत. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते. दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता. शिवराय आणि जिजाबाई बंगळुरू येथे असताना त्यांनी शिवरायांना राजा बनण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. आपले शहाजीराजे हे कसे होते? पराक्रमी होते, धैर्यशील होते, बुद्धिमान होते आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञसुद्धा होते. ते कसे होते? उत्तम धनुर्धर होते. तसेच ते तलवार, पट्टा, भाला म्हणजे तलवार, पट्टा, भाला हे चालवण्यातही पटाईत होते. आणि प्रजेवर ते अतिशय प्रेम करत. ते प्रजेला आपले मानत, प्रजेवरती प्रेम करत महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते. दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता. म्हणजे दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता. लोक त्यांना मानत होते. शिवराय म्हणजेच त्यांचे पुत्र, शहाजीराजांचे पुत्र शिवराय आणि जिजाबाई शहाजीराजांची पत्नी. त्यांनी बंगळुरू येथे असताना त्यांनी शिवरायांना राजा बनण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्थाही केली होती. शिवराय आणि जिजाबाई जेव्हा बंगळुरूमध्ये होते तेव्हा शहाजीराजांनी काय केलेले की शिवरायांनी राजा बनावं यासाठी त्यांना योग्य शिक्षणही देण्याची व्यवस्था केली होती. परकीय लोकांच्या सत्ता उलटवून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती. म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक असे म्हटले जाते. आपल्या राज्यावरती परकीय सत्ता होत्या. परकीय सत्ता राज्य करायच्या. पण शहाजीराजांची अशी इच्छा होती की सर्व या परकीय सत्ता आहेत त्या उलथवून लावायच्या, परतवून लावायच्या आणि आपलं स्वतःचं स्वराज्य स्थापन करायचं ही त्यांची तीव्र आकांक्षा होती. म्हणूनच त्यांना काय म्हटलं जातं? स्वराज्य संकल्पक. स्वराज्य संकल्पक म्हणजे स्वराज्य ही संकल्पना ज्यांनी मांडली त्यांना म्हणतात स्वराज्य संकल्पक. त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना विश्वासू आणि कर्तबगार सहकार्यानिशी बंगळुरूहून पुण्याला पाठवले. शिवराय आणि जिजाबाई होते कुठं? बंगळुरूमध्ये. तर त्यांनी काय केलं? विश्वासू कर्तबगार सहकार्य घेतले आणि त्यांना बंगळुरूहून पुण्याला पाठवले. आता आपण पाहूयात वीरमाता जिजाबाई या निवाडे देण्याचे काही कामही त्या करत असत. त्या शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या. त्यांनी त्यांच्यावर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शास्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादींचे संस्कार केले. बघा वीरमाता जिजाबाई बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांच्या कन्या होत. जिजाबाई कोण होत्या? बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांच्या कन्या होत्या. लखुजी राजे जाधव यांच्या कन्या कोण? तर वीरमाता जिजाबाई. त्यांना लहानपणीच विविध विद्यांबरोबर लष्करी शिक्षणही मिळाले होते. बघा जिजाबाई ह्या महिला असूनसुद्धा त्यांना लष्करी शिक्षणही मिळाले होते. शहाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन सहाय्य करत असत. त्या कर्तबगार आणि द्रष्ट्या राजनीतिज्ञ होत्या. म्हणजे शहाजीराजे आणि जिजाबाई दोघांचंही स्वप्न होतं की आपलं स्वतःचं राज्य स्थापन व्हावं. म्हणून त्या शहाजीराजांनाही स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न साकार व्हावं म्हणून त्या काय करायच्या? प्रोत्साहन द्यायच्या. त्या कर्तबगार आणि द्रष्ट्या राजनीतिज्ञ होत्या. स्वराज्य स्थापन करण्याच्या कार्यात त्यांनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले. प्रसंगी प्रजेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवाडे देण्याची कामही त्या करत असत. त्या शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या. त्यांनी त्यांच्यावर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादींचे संस्कार केले. बघा वीरमाता जिजाबाई
ह्याच शिवाजी महाराजांच्या गुरुही होत्या. त्यांनी असं त्यांना शिक्षण दिलं की उद्या स्वराज्य स्थापन करण्यासाठी जे जे काही लागणार होतं ते सर्व त्यांनी शिवाजी महाराजांना शिकवलं. शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत त्या सदैव जागरूक होत्या. त्यांनी काय केलं, त्यांच्यावरती शील, सत्यप्रियता, वाकचातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादींचे संस्कार केले. आता शिवरायांचे सहकारी आपण पाहूयात. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात केली. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कुठून केली तर मावळ भागातून केली. मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशांचा भाग होय. मावळ म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आत्ताचं जे पुणे जिल्हा आहे ना त्याचा पश्चिम आणि नैऋत्य दिशांचा भाग. मावळचा प्रदेश डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्य स्थापनेत मोठ्या कौशल्याने केला. त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची व आपलेपणाची भावना निर्माण केली. स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात त्यांना चांगले सवंगडी व सहकारी मिळाले. येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुदगल, नरेकर देशपांडे, बंधू, कावजी कोंडाळकर, जीवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू देशपांडे हे त्यातील काही नावे आहेत. या सहकाऱ्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेचे कार्य हाती घेतले. बघा, शिवरायांचे सहकारी म्हणजे थोडक्यात काय, शिवरायांचे मित्र. शिवाजी महाराजांनी काय केलं, स्वराज्य स्थापनेची सुरुवात कुठून केली, मावळ भागातून. मावळ भाग म्हणजे कुठला, आताचे जो पुणे जिल्हा आहे त्याच्यातील पश्चिम आणि नैऋत्य दिशेचा भाग म्हणजे मावळ भाग होय. मावळचा प्रदेश कसा होता, डोंगराळ होता, दऱ्याखोऱ्यांचा होता, दुर्गम होता. दुर्गम म्हणजे जास्तीत जास्त दाट झाडी तिथे होती, दऱ्या होत्या, खोरे होते. मावळच्या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्य स्थापनेत मोठ्या कौशल्याने केला. त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची आणि आपलेपणाची भावना निर्माण केली, म्हणजे सर्व लोकांना त्यांनी आपलंसं करून घेतले. स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात त्यांना चांगले सवंगडी व सहकारी मिळाले. शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये चांगले सवंगडी सहकारी मिळाले, म्हणजे चांगले चांगले मित्र मिळाले. त्यामुळे शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करू शकले. तर त्यामध्ये कोण कोण होते, येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुदगल, नरेकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जीवा महाला, तानाजी मालुसरे, आपल्याला माहीतच आहे तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे ही आपल्याला माहिती आहेत, दादाजी नरसप्रभू देशपांडे ही त्यातील काही नावे आहेत. आणि ह्या सहकाऱ्यांच्या बळावरती त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेचे कार्य हाती घेतले. आता लक्षात ठेवामध्ये काय सांगितलेले आपल्याला, 12 मावळ. त्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत बघा, एक आहे तो पवन मावळ, हिरडस मावळ, गुंजन मावळ, पौड खोरे, मुठे खोरे, मुसे खोरे, कानद खोरे, वेळवंड खोरे, रोहिड खोरे, अंदर मावळ, नाणे मावळ, कोरबारसे मावळ. शिवाजी महाराजांच्या पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या कुशीत असलेला प्रदेश म्हणजेच मावळ खोरे होय. यांना 12 मावळ असेही म्हणतात. पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या कुशीत असलेला प्रदेश म्हणजेच मावळ खोरे होय. मावळ आपण बघितलं, पुणे जिल्ह्याचा पश्चिम आणि नैऋत्य दिशांचा जो भाग आहे त्यांना मावळ असे म्हणतात. तर या मावळमध्ये किती 12 मावळ होते. ही 12 मावळची नावं दिलेली आहेत. जरा सारखी सारखी वाचली ना थोडी थोडी लक्षात राहतील ते. आता आपल्याला काय करायला सांगितले, जीवा महाला, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे या शिवरायांच्या सहकार्यांविषयी अधिक माहिती मिळवायला सांगितलेली आहे. जीवा महाला, तानाजी मालुसरे तर आपल्याला माहिती मिळेलच, तानाजी पिक्चरमधून बरीच काही माहिती मिळेल. बाजीप्रभू देशपांडे यांची माहिती मिळेल आपल्याला, तुम्ही जरा सर्च करून बघा आणि अधिक माहिती मिळवून ते लिहून ठेवा, म्हणजे तुम्हालाच उपयोगात येईल. इथे आपल्याला शिवाजी महाराजांची राजमुद्रा दाखवलेली आहे. राजमुद्रा पाहूयात आपण आता. स्वराज्य स्थापनेमागील शिवाजी महाराजांचे ध्येय त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होते. या राजमुद्रेवर पुढील संस्कृत ओळी कोरलेल्या आहेत. बघा, एवढी ह्या राजमुद्रेवरती काय लिहिलं आहे, प्रतिपच्छ चंद्रलेखेव वर्धिष्णु वीरशु वंदिता शाहसून शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. त्याचा अर्थ काय दिलेला आहे, शहाजींचा पुत्र शिवाजी याची शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते, म्हणजे शोभून दिसते.
शहाजींचा पुत्र शिवाजी याची शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही राजमुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते, शोभून दिसते. एवढ्याशा राजमुद्रेवरती केवढा मोठा अर्थ बघा लिहिला आहे 2 ओळीमध्येच. मुद्रेवरील या वचनाचा अर्थ अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. महाराजांनी या वचनातून वडिलांविषयीची कृतज्ञता, स्वराज्य अखंडपणे विस्तारत जाईल हा विश्वास मुद्रेला म्हणजे पर्यायाने स्वराज्याला सर्वांचा आदर प्राप्त होत असल्याचा अनुभव, प्रजेचे कल्याण करण्याची बांधिलकी आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री इतक्या गोष्टी व्यक्त केल्या आहेत. या छोट्याशा वचनात स्वराज्याच्या संकल्पनेचे सर्वांगीण सार आले आहे. जाणून घेऊ यामध्ये. आपल्या देशाच्या राजमुद्रेचे निरीक्षण करा. त्यात कोणकोणत्या गोष्टी दिसतात? राजमुद्रेचा वापर कोठे कोठे केलेला आढळतो. आपल्या देशाची राजमुद्रा बघा, त्याचं निरीक्षण करा आणि त्यात कोणकोणत्या गोष्टी दिसतात ते पहा आणि त्या राजमुद्रेचा वापर आपण कुठे कुठे पाहतो तेही शोधून काढा. स्वराज्य स्थापनेच्या हालचाली. शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे त्यांच्या अंमलात नव्हते, तर ते आदिलशाहीच्या ताब्यात होते. त्या काळात किल्ल्यांचे विशेष महत्त्व होते. किल्ला ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता येत असे. ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती असे. आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे महाराजांनी ठरवले. किल्ले ताब्यात घेण्याचा असा प्रयत्न करणे म्हणजे आदिलशाही सत्तेस आव्हान देण्यासारखे होते. त्यांनी तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव राजगड ठेवले. स्वराज्य स्थापनाच्या हालचाली आता कशा सुरू केल्या बघा शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले त्यांच्या अंमलात नव्हते. म्हणजे जहागिरी जरी शिवाजी महाराजांची असली तर ते किल्ले जे होते ते त्यांच्या अंमलात नव्हते. म्हणजे त्यांच्याकडे नव्हते ते किल्ले. तर ते कुठे होते? आदिलशाहीच्या ताब्यात होते. मग त्या काळात किल्ल्यांचे विशेष महत्त्व होते. त्यावेळी किल्ल्यांना खूप महत्त्व होतं. का? तर किल्ला ताब्यात असला तर आजूबाजूचा जो प्रदेश होता ना त्याच्यावरती नियंत्रण ठेवता यायचं. म्हणजे त्यावेळी असं होतं की ज्याचे किल्ले त्याचे राज्य, ज्याच्याकडे किल्ले असतील त्याचंच राज्य, अशी त्यावेळी परिस्थिती होती. मग आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे महाराजांनी ठरवले. आता जहागिरी आपली आहे तर किल्ले पण आपले पाहिजेत ना, म्हणून त्यांनी काय केलं, ते किल्ले आपल्या ताब्यात घ्यायचे ठरवले. किल्ले ताब्यात घेण्याचा असा प्रयत्न करणे म्हणजे आदिलशाही सत्तेस आव्हान देण्यासारखे होते. कारण किल्ले तर आदिलशाहीच्या ताब्यात होते. मग त्यांनी काय केलं, तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव राजगड ठेवले. पहिलं मुरुंबदेव नाव होतं त्या किल्ल्याचं, त्याची पुनर्बांधणी केली आणि त्याचं नाव राजगड ठेवले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मुरुंबदेव किल्ल्याचं नाव काय ठेवलं? राजगड. आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. त्यानंतर बघा आपल्याला इथे किल्ले राजगड दाखवलेला आहे. किल्ले राजगड पाली दरवाजा इथे दाखवलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल कोणी कोणी जाऊन. आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत इत्यादी सरदार होते. आदिलशाहीमध्ये कोण कोण होते बघा? मुधोळचे, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत इत्यादी सरदार स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्यांचा विरोध होता. या सर्व सरदारांचा काय होतं? स्वराज्य स्थापनेच्या कार्याला विरोध होता. या सरदारांचा बंदोबस्त करणे हे स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक होते. आता हे लोक काय करायचे की स्वराज्य स्थापन करायचं नाही असा त्यांना विरोध होता. मग पहिल्यांदा ह्या लोकांचं काय करायला लागेल? या सरदारांचा बंदोबस्त करायला लागेल. त्याशिवाय स्वराज्य स्थापन होणे अवघड होते. म्हणून या सर्वांचा बंदोबस्त करणे हे आवश्यक होते. आता जावळीचा ताबा बघूया. सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीतील मातब्बर सरदार होता. हा जावळी कुठे आहे? जावळी हे गाव आहे एक मोठं. ते कुठं आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे, त्यावेळी कोण होता आदिलशाहीमधील मातब्बर सरदार तिथे? तर चंद्रराव मोरे होता. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्याने विरोध दर्शवला. म्हणजे त्याला काही स्वराज्य स्थापनेचं कार्य पसंत नव्हतं, त्याने तिथे विरोध केला. तेव्हा इसवी सन 1656मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला.
तेथे आपले ठाणे वसवले. नंतर रायगडही जिंकून घेतला. जावळीची प्रचंड संपत्ती त्यांच्या हाती पडली. या विजयानंतर त्यांच्या कोकणातील हालचाली वाढल्या आणि त्यांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला. या विजयामुळे त्यांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले. बघा, शिवाजी महाराजांनी काय केलं? सुरुवातीला सातारा जिल्ह्यामध्ये जावळी आहे, तिथे कोण होता मातब्बर सरदार? तर चंद्रराव मोरे होता. आदिलशाहीचा मातब्बर सरदार होता आणि त्याचा विरोध होता स्वराज्य स्थापनेला. मग तेव्हा 1656मध्ये काय केलं? शिवाजी महाराजांनी जावळीवरती स्वारी केली आणि तो प्रदेश जिंकून घेतला. तिथे त्यांनी काय केलं? आपलं ठाणं वसवलं. आणि नंतर मग रायगडही जिंकून घेतला. जावळीची प्रचंड जी संपत्ती होती ती शिवाजी महाराजांच्या हाती पडली, कारण जावळी शिवाजी महाराजांनी जिंकून घेतली. या विजयानंतर त्यांच्या कोकणातील हालचालीही वाढल्या आणि त्यांनी जावळीच्या खोऱ्यात काय केलं? प्रतापगड हा किल्ला बांधला. जावळीच्या खोऱ्यामध्ये कुठला किल्ला बांधलेला आहे? तर प्रतापगड. या विजयामुळे त्यांचे सामर्थ्य काय झालं? सर्व प्रकारे वाढले. शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतली. त्यानंतर त्यांनी काय केलं? कल्याण आणि भिवंडी ही जिंकून घेतली ठिकाणं. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी पोर्तुगीज काय झालं? पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले. आता हे जावळीनंतर शिवाजी महाराजांनी काय केलं? कल्याण, भिवंडी ही ठिकाणी जिंकून घेतली. मग त्यामुळं काय झालं? पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्या सत्तांशी त्यांचा संबंध आला. आपण मागील पाठामध्ये पाहिलेलं. पश्चिम किनारपट्टीवरती कोण होतं? सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज यांनी आपली सत्ता वाढवायला सुरुवात केली होती. मग जावळीनंतर शिवाजी महाराजांनी काय केलं? कल्याण, भिवंडी ठिकाणी जिंकून घेतली. त्यामुळे त्यांचा संबंध कुणाशी आला? तर पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्याशी आला. मग या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे, हे महाराजांच्या लक्षात आले आणि त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले. आता अफजल खानाचे पारिपत्य. शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील आणि आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले घेण्यास सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी काय केलं? आपल्या जहागिरीतील त्यांनी किल्ले घ्यायला सुरुवात केलेलीच आणि आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील जे किल्ले होते तेही घेण्यास सुरुवात केली. जावळीच्या मोऱ्यांचा विरोध मोडून काढलेला होता. कोकण किनारपट्टीवर स्वराज्य स्थापनेच्या कार्यास गती मिळाली. या सर्व गोष्टी हे आदिलशाहीस आव्हान होते. यावेळी आदिलशाहीचा कारभार बडी साहेबीन पाहत होती. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे असे तिला वाटत होते, म्हणून तिने आदिलशाहीतील अफजल खान या बलाढ्य व अनुभवी सरदारास शिवाजी महाराजांच्यावर चालून जाण्यास सांगितले. आपण बघायचं आहे अफजल खानाचे पारिपत्य. शिवाजी महाराजांनी काय केलं? आपल्या जहागिरीतले आणि आसपासची जी आदिलशाही होती त्यांच्या प्रदेशातील किल्ले घ्यायला सुरुवात केली. जावळीच्या मोऱ्यांचा विरोध मोडून काढलेला होता. जावळीमध्ये जे मोरे होते त्यांनी ते जे सत्ता स्थापनेसाठी, आपल्या स्वराज्य स्थापनेसाठी विरोध करत होते, त्यांचा विरोध महाराजांनी मोडून काढलेला होता. कोकण किनारपट्टीवरती स्वराज्य स्थापनेच्या कार्यास गती मिळाली. या सर्व गोष्टी हे आदिलशाहीस कसे आव्हान होते. मग यावेळी आदिलशाहीचा कारभार कोण पाहत होतं? बडी साहेबीन. मग तिच्या हे लक्षात आलं की शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराज जे स्वराज्य स्थापनेचे कार्य करत होते त्याला तिचा विरोध होता, म्हणून तिला काय वाटलं की शिवाजी महाराजांचा हा बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून तिने काय केलं? आदिलशाहीतील अफजल खान या बलाढ्य व अनुभवी सरदारास शिवाजी महाराजांच्यावरती चालून जाण्यास सांगितले. अफजल खान विजापूरहून वाई येथे आला आणि त्याला वाई प्रांताची चांगली माहिती होती. पहिला कुठं होता अफजल खान? विजापूरला होता. विजापूरहून तो कुठं आला? वाई प्रांतात आला. वाईजवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान याची 10 नोव्हेंबर 1659 रोजी भेट झाली. या भेटीत अफजल खानाने महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाराजांनी त्याला ठार मारले आणि आदिलशाही सैन्याचे पारिपत्य केले. वाईजवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान याची काय झालं? 10 नोव्हेंबर 1659 रोजी भेट झाली. या भेटीत अफजल खानाने काय केले? महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाराजांनी त्याला ठार मारले, आदिलशाही सैन्याचे पारिपत्य केले.
अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी लढाईतील जखमी सैनिकांना भरपाई दिली. ज्यांनी या लढाईत चांगली कामगिरी केली त्यांना बक्षिसे दिली. अफजलखानाच्या सैन्यातील जे सैनिक व अधिकारी त्यांच्या सैन्याच्या हाती लागले त्यांना त्यांनी चांगली वागणूक दिली. बघा आता अफजलखानाच्या वधानंतर काय केलं, महाराजांनी लढाईमध्ये जे जखमी सैनिक होती त्यांना भरपाई दिली. तसेच ज्यांनी या लढाईत चांगली कामगिरी केली त्यांना बक्षीसही दिली. आणि अफजलखानाच्या सैन्यात जे सैनिक आणि अधिकारी महाराजांच्या हाती लागले, महाराजांच्या सैन्याच्या हाती लागले त्यांना महाराजांनी कशी चांगली वागणूक दिली. म्हणून असं नाही की हे शत्रूचे सैन्य आहे म्हणून त्याला मारून टाकले, असं केलं नाही. महाराजांनी काय केलं, त्यांना चांगली वागणूक दिली. आता सिद्दी जोहरची स्वारी पाहूयात आपण. अफजलखानाच्या पारिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा व खेळणा हे किल्ले जिंकून घेतले. खेळणा किल्ल्यास त्यांनी विशाळगड असे नाव दिले. अफजलखानाच्या पारिपत्यानंतर म्हणजे अफजलखानाच्या मृत्यूनंतर महाराजांनी काय केलं, आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा आणि खेळणा हे जिंकून घेतले किल्ले. आणि खेळणा किल्ल्याचं नाव काय ठेवलं त्यांनी, विशाळगड असे नाव ठेवले. हे नावं लक्षात ठेवा. सुरुवातीला जे नाव होतं नंतर जे नाव बदललं गेलं ती नावं लक्षात ठेवावी लागतील. खेळणाचं नाव विशाळगड असे दिले. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने 1660मध्ये सिद्दी जोहर या कर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालू जाण्यास सांगितले. सुरुवातीला अफजलखानाला सांगितले होते, अफजलखानाचा महाराजांनी वध केला. नंतर आता कुणाला पाठवलं तर सिद्दी जोहरला पाठवलं. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी 1660मध्ये सिद्दी जोहर हा कोण होता, कर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. त्याला सलाबत खान असा किताब दिला. सिद्दी जोहरच्या मदतीस रुस्तम जमान, बाजी घोरपडे आणि अफजलखानाचा मुलगा फाजल खान हेही होते. आता सिद्दी जोहरला सांगितलं महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि त्याच्याबरोबर कोण कोण होतं, त्याला सलाब खान हा किताबही दिला, सलाबत खान म्हणून किताबही दिला गेला. आणि सिद्दी जोहरच्या मदतीस कोण कोण होतं, रुस्तुम जमान, बाजी घोरपडे आणि अफजलखानाचा मुलगा फाजल खान. या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला. सुमारे 5 महिने सिद्धीच्या सैनिकांचा पन्हाळ्यास वेढा पडला होता. वेढ्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते. मग तेव्हा नेताजी पालकरने बाहेरून सिद्धीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे सैन्य थोडे असल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सिद्धी वेढा उठवेल अशी चिन्हे दिसत नव्हती, म्हणून महाराजांनी सिद्धीशी बोलणे सुरू केली आणि त्यामुळे सिद्धीने पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शीतलता निर्माण झाली. या शीतलतेचा फायदा महाराजांना झाला. बघा सिद्दी जोहरने काय केले, त्यावेळी महाराज कुठे होते तर पन्हाळा किल्ल्यावरती महाराजांनी आश्रय घेतला होता. मग सुमारे 5 महिने सिद्धीच्या सैनिकांचा पन्हाळ्यास वेढा पडला होता. किती 5 महिने. मग त्यानंतर नेताजी पालकरांनी काय केलं, बाहेरून सिद्धीच्या सैन्यावर हल्ला केला, परंतु सिद्धीचे सैन्य जास्त होतं, नेताजी पालकरांचे सैन्य कमी होते, त्यामुळं काही यशस्वी झाला नाही. आता सिद्धी वेढा उठवेल अशी चिन्हे काही दिसतच नव्हती, म्हणून महाराजांनी काय केलं, सिद्धीशी बोलणी सुरू केली. मग त्यामुळे काय झाले, सिद्धीने पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शीतलता निर्माण झाली आणि या शीतलतेचा फायदा महाराजांना झाला. या प्रसंगी गडावरील शिवा काशीद व बहादूर तरुणाने पुढाकार घेतला. त्यावेळी काय केलं, मग गडावरील शिवा काशीद आणि बहादूर तरुण यांनी काय केलं, शिवाजी काशीद हा कसा बहादूर तरुण होता, त्याने पुढाकार घेतला. तो दिसायला कसा होता माहिती आहे, दिसायला शिवरायांसारखाच होता. शिवाजी महाराजांची वेशभूषा करून तो पालखीत बसला. पालखी राजदिंडी दरवाजातून बाहेर पडली आणि सिद्धीच्या सैन्याने ती पालखी पकडली. प्रसंग बाका होता. शिवा काशीदने या प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान केले. दरम्यान शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले आणि त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यासह निवडक सैनिकही होते. शिवा काशीद हा एक बहादूर तरुण होता. त्याने काय केलं माहिती आहे, तो दिसायला कसा होता, शिवाजी महाराजांसारखाच होता. मग शिवाजी महाराजांसारखी वेशभूषा करून त्यांनी काय केलं, तो पालखीत बसला. आणि पालखी राजदिंडी दरवाजातून बाहेर पडली. सिद्धीच्या सैन्याला काय वाटलं, ते शिवाजी महाराजच आहेत, म्हणून त्यांनी काय केलं, ती पालखी पकडली. परंतु शिवा काशीदला त्यावेळी त्यांनी मारून टाकलं. या प्रसंगी स्वराज्यासाठी शिवा काशीदनं काय केलं, बलिदान दिलं. बघा
दरम्यान मग त्यावेळी इकडं हे सर्व प्रकार चालू असताना शिवाजी महाराजांनी काय केलं, दुसऱ्या अवघड वाटेने ते गडाबाहेर पडले. त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यासह निवडक सैनिकही होते. शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे निघाले. आता पन्हाळगडाच्या वेढ्यातून म्हणजे सिद्धीने जो पन्हाळगडाचा वेढा टाकला होता त्याच्यातून बाहेर कडून कुठे निघाले, ते विशाळगडाकडे. विशाळगड म्हणजे कुठला आपण मगाशी बघितलं, हा जो होता कुठला गड, खेळणा किल्ला होता, त्यालाच विशाळगड असे नाव होते. मग शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कुठे निघाले, विशाळगडाकडे निघाले. ही बातमी सिद्धीस समजली. त्याच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. शिवरायांनी सिद्धीच्या सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याजवळ थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडे सोपवली. बाजीप्रभूने गजापूर जवळील घोडखिंडीत त्या सैन्यास अडवले. बाजीप्रभूने पराक्रमाची शर्थ केली, परंतु या संघर्षात त्याला वीरमरण आले. त्याच्या सैन्याने सिद्धीच्या सैन्याला थोपवून धरल्यामुळे महाराजांना विशाळगडाकडे कूच करणे शक्य झाले. विशाळगडाकडे जाताना त्यांनी पालवनचे दळवी आणि शृंगारपूरचे सुर्वे या आदिलशाही सरदारांचा विरोधही मोडून काढला आणि त्यानंतर शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. आता पहिल्यांदा शिवाकाशीदनं काय केले, शिवरायांसारखी वेशभूषा करून पालखीत बसून तो निघाला आणि मग सिद्धीचे जे सैन्य होते त्यांनी शिवाकाशीदला मारून टाकलं. त्यांना वाटलं शिवाजी महाराज आहेत. नंतर बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ते शिवाजी महाराज नाही आहेत. मग म्हणून त्यांनी काय केलं, शिवाजी काशीदला मारून टाकले, शिवाकाशीदला. मग त्यामुळे तिथे शिवाकाशीदने महाराजांसाठी स्वराज्यासाठी बलिदानच दिले. मग त्यानंतर त्याच वेळी काय केलं, हा प्रकार सगळा चालू असताना शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने कुठं गडाबाहेर पडले. मग त्यांच्यासोबत कोण कोण होतं, बाजीप्रभू देशपांडे, बांदल देशमुख होते, बरोबर. मग शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कुठे निघाले होते, विशाळगडाकडे. मग ही बातमी सिद्धीस समजली, पण त्याच्या सैन्याने काय केले, त्यांचा पाठलाग केला. मग शिवरायांनी काय केले, सिद्धीच्या सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याजवळ थोपण्याची जबाबदारी कोणाला दिली, बाजीप्रभू. म्हणजे मी विशाळगडाकडून निघाले, परंतु सिद्धी आहे त्याचं सैन्य तुम्ही विशाळगडाच्या पायथ्याला थोपवून ठेवायची, अशी जबाबदारी कुणाकडे दिली, बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभूने काय केलं, गजापूर जवळील घोडखिंडीत त्या सैन्यास अडवले. म्हणजे त्यांनी काय केलं, पराक्रमाची शर्थ केली, म्हणजे खूप लढला, पण शिवाजी महाराजांपर्यंत त्या सैन्याला पोचून दिले नाही. परंतु या संघर्षात काय झालं, तर बाजीप्रभूला वीरमरण आले. त्याच्या सैन्याने सिद्धीच्या सैन्याला थोपवून धरल्यामुळे महाराजांना विशाळगडाकडे कूच करणे शक्य झाले. त्याने काय झालं, हे सिद्धीचं सैन्य थोपवून धरल्यामुळे महाराज सुखरूप विशाळगडाकडे पोहोचले आणि जाता जाता त्यांनी काय केलं, पालवनचे दळवी आणि शृंगारपूरचे सुर्वे या आदिलशाही सरदारांचा विरोधही मोडून काढला आणि त्यानंतर शिवाजी महाराज विशाळगडावरती सुखरूप पोहोचले. महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते. त्याचवेळी दिल्लीच्या तख्त्यावर आलेला औरंगजेब बादशहाने मुघल सरदार शाहिस्तेखान यास दक्षिणेत पाठवले आणि त्याने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती. आता महाराज जवळजवळ 5 महिने पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते. मग त्यावेळी काय झाले, दिल्लीच्या तख्त्यावर असलेला औरंगजेब बादशहाने मुघल सरदार शाहिस्तेखान यास दक्षिणेत पाठवले. त्याने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती. त्याचवेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाहीशी संघर्ष चालू होता. अशा परिस्थितीत 2 शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणे ही गोष्ट बरोबर होणार नाही, हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. त्यामुळे विशाळगडावर सुखरूप पोहोचल्यानंतर त्यांनी काय केलं, आदिलशहाबरोबर तह केला. या तहानुसार त्यांना पन्हाळा किल्ला परत करावा लागला. येथे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा एक टप्पा पूर्ण झाला. महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते, परंतु त्यावेळी काय झालेलं, दिल्लीच्या तख्त्यावरती कोण होता, औरंगजेब बादशाह. त्याने काय केलं, मुघल सरदार शाहिस्तेखान याला काय केलं, दक्षिणेत पाठवलं. मग त्याने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती. त्यावेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाहीशी संघर्ष चालू होता. मग अशा परिस्थितीत काय झालं, 2 शत्रूबरोबर एकाच वेळी लढता येणार नाही, ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आली. मग त्यामुळे त्यांनी काय केलं, विशाळगडावरती जेव्हा सुखरूप पोहोचले तेव्हा आदिलशाहीबरोबर काय केलं, तह केला. मग या तहानुसार काय ठरलं, तर पन्हाळा किल्ला परत द्यायचा. मग इथे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा एक टप्पा पूर्ण झाला. तर आत्ताच आपण हा पाठ पाहिला आहे. पुन्हा भेटूयात. धन्यवाद मित्रांनो.